सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा संघर्ष चांगला दिसायला लागलाय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा काढला, तर दुसरीकडे ओबीसी नेते छगन भुजबळ हे सुद्धा ओबीसींचे तालुक्यामध्ये मेळावे घेत आहेत। अंबड येथे ओबीसींच्या झालेल्या एल्गार सभेमध्ये भुजबळांनी जरांगे पाटलावर सडेतोड बॅटिंग केली। त्यानंतर आता या सभेला उत्तर म्हणून जरांगे पाटील सुद्धा 1 डिसेंबरला जालन्यामध्ये उत्तर सभा घेत आहेत। राज्यात या आरक्षणाच्या संघर्षामध्ये केंद्राने आपली अजूनपर्यंत भूमिका स्पष्ट केलेली नाहीये, कारण भाजपने 2014 लाच आपला ओबीसी पॅटर्न वापरलेला आहे। आता यात स्वतः मोदींनी सुद्धा मी ओबीसी आहे असा उल्लेख केला आणि त्यानंतर निवडणुका झाल्या आणि सत्ता परिवर्तन होऊन मोदी पंतप्रधान झाले आणि त्यानंतर जे मोदी आपल्या स्वतःला ओबीसी म्हणून सांगत आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ओबीसींसाठी नेमकं काय केलं तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातच्या घोडगांची म्हणजे तेली समाजाचे आहेत। आजवर अनेकदा त्यांनी आपली मागासलेली जात आपले पदक म्हणून दाखवले आहे आणि त्याचा उल्लेख करायला ते कधी विसरत सुद्धा नाहीत। त्यांचे असे म्हणणे आहे की बहुधा देशांच्या मागास लोकसंख्येशी त्यांना जोडून ठेवतं, म्हणजे त्यांना ओबीसींची जोडून ठेवतं, ज्यांची लोकसंख्या देशामध्ये 52% आहे। असा आकडा मागासवर्गीय आयोगाचा दुसरा राष्ट्रीय आयोग म्हणजेच मंडल आयोगाचा आहे। 1931 नंतर देशात एससी आणि एसटी व्यतिरिक्त इतर जातींची जनगणना झालेली नसल्यामुळे ओबीसींच्या संख्येबाबतची माहिती केवळ 1931 च्या आकडेवारीवरून आपल्याला मिळते। 2011 ते 2016 मधील सामाजिक आर्थिक आणि जात जनगणनेची माहिती अजूनपर्यंत सार्वजनिक केलेली नाहीये। त्यामुळे नरेंद्र मोदी स्वतःला ज्या जमातीतून आलेले म्हणतात, ज्या गटातून आलेले म्हणतात म्हणजे ओबीसींच्या गटातले, त्यांच्यासाठी मोदींनी आतापर्यंत काय काय केलं ते आपण आता पाहूया। केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय अन्य मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देणे ही सर्वात मोठी पायरी आहे। त्यासाठी 123वी घटना दुरुस्ती घटनेत आणून कलम 338B जोडण्यात आलं। त्यामुळे आयोगाला दिवाणी कोर्टाचे अधिकार प्राप्त होतात। आता या आयोगात देशातील कुठल्याही व्यक्तीला समस्व बोलून त्याच्यावर साक्ष त्याची नोंदवू शकेल। या आयोगाला मागासवर्गीयांच्या स्थितीचा अभ्यास करण्याचा, त्याची परिस्थिती सुधारण्यासाठी मार्ग सुचवण्याचा, तसेच त्यांचे हक्क उल्लंघन केल्याप्रकरणी त्या प्रकरणी त्यांना सुनावणी करण्याचाही हक्क असेल, असं केंद्र सरकारने आपल्याला सांगितलं। आता या आयोगाला अनुसूचित जातींसाठी एक असलेला राष्ट्रीय आयोग याप्रमाणे दर्जा मिळाला आहे। ओबीसी लोकसंख्येसाठी भाजपचे दुसरे मोठे पाऊल म्हणजे ओबीसींच्या जातींच्या अलगीकरणासाठी कमिशन नेमणं। 2 ऑक्टोबर 2017 रोजी केंद्र सरकारने घटनेच्या कलम 340 अंतर्गत एका आयोगाची स्थापना करण्याची अधिसूचना जारी केली। या अधिसूचनेनं ओबीसींमधील वेगवेगळ्या जाती समुदायाद्वारे आरक्षणाचा लाभ मिळालेल्या असमान मार्गाची चौकशी करणे, दुसरे म्हणजे ओबीसी विभाजनासाठी अधिक आधार आणि निकष निर्धारित करणं आणि 3 उपवर्गामध्ये विभागले गेलेले ओबीसींची ओळख पटवणं। या कमिशनला आपला अहवाल सादर करण्यासाठी 12 आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता। या कमिशनचे अध्यक्ष माजी न्यायाधीश जी रोहनी होते। या आयोगाच्या स्थापनेनंतर मागासलेल्या जातींना न्याय मिळेल असे मुद्दे भाजपने संसदेमध्ये सुद्धा मांडले होते। या आयोगाच्या स्थापनेमागील तर्क म्हणजे ओबीसी मध्ये समाविष्ट असलेल्या जातींचा मागासलेपणा हा समान नाही, त्यामुळे या जाती आरक्षणाचा तितकासा त्यांना फायदा घेता येत नाही। त्यामुळे या जातींमध्ये काही आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे। त्यामुळे ओबीसी प्रवर्गाची विभागणी झाली पाहिजे। देशातील 7 राज्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या आयोगाची आणि त्यामध्ये त्यांच्या कॅटेगरींची विभागणी ही आधीपासूनच केलेली आहे, परंतु रोहिणी आयोग त्याला 12 आठवड्यांचा आपला अहवाल सादर करण्याचा वेळ होता, त्यांचा 12 महिने झाल्यानंतरही तो अहवाल आला नाही। या सरकारनं आयोगाची कामाची गती आणि त्यापुढील आव्हाने पाहता त्याचा कार्यकाळ सातत्याने वाढवावा लागत आहे। आता या अहवालाचा मुदतीपर्यंत येऊ शकेल असं देखील वाटत नाही। मोदी सरकारने रोहिणी आयोगाचा असलेला अहवाल अजूनपर्यंत बंद लिफाफ्यामध्ये ठेवला आहे। आता याच रोहिणी आयोगाच्या अहवालावरून आज महाराष्ट्रात राजकारण तापतंय। महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासाठी जो एम्पिरिकल डेटा मागितला जातोय तो हाच डेटा आहे। आता आपण बघूया केंद्र सरकारने ओबीसींसाठी कोणकोणत्या योजना काढलेल्या आहेत। ओबीसींच्या सरकारी योजनांचा प्रश्न आहे, पण मोदी सरकारने त्या दिशेने अजून तरी कोणतंही मोठं काम केलेलं नाहीये। ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी आहे, ज्यांना आधीपासूनच खूप कामं आहेत।
या मंत्रालयाला अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जाती आणि देशाच्या अर्ध्या लोकसंख्येसाठी म्हणजे ओबीसींसाठी वृद्ध, अंमली पदार्थांचे व्यसनी, भिकारी, ट्रान्सजेंडर आणि त्यांच्या विकासासाठी काम करणं हे करावं लागतं। शारीरिक अपंग लोक या सर्वांच्या उन्नतीसाठी मंत्रालयाला 2018-2019च्या अर्थसंकल्पात केवळ 7,750 कोटी रुपये मिळाले आहेत। ओबीसी विकासासाठी केंद्र सरकारचा निधी 2020-2021च्या अर्थसंकल्पात केवळ 1,784 कोटी रुपये मिळाले, जे सुमारे 70 कोटी ओबीसी लोकांसाठी फारच कमी आहेत। प्रति ओबीसी केंद्र सरकारच्या वार्षिक खर्चामध्ये सुमारे 25 रुपये मिळतात। आता यात थोडीफार आता काही वाढ झाली असेल, परंतु ती त्यांना पुरेशी नाहीये। परंतु ओबीसी विकासाच्या नावाखाली ओबीसींना वर्षाकाठी फक्त 25 रुपये 2021च्या अर्थसंकल्पानुसार मिळत आहेत। त्यात आता 2-4 पैशाची वाढ झाली असेल, बाकी जास्त नाही। आता ही रक्कम 9 योजनांमध्ये विभागलेली आहे, ज्यात एक राष्ट्रीय मागासवर्ग विकास निधी आहे, ज्याचे वार्षिक बजेट 100 कोटी इतकेच आहे। ते सुद्धा या 1,745 कोटी या रुपयांमधूनच काढले जाते। ओबीसी उद्योजकांना जी कर्ज देण्याची जबाबदारी पण याच निधीतून आहे। प्रशासनातही ओबीसींचा वाटा हा खूपच कमी आहे। काँग्रेसच्या कारकिर्दीच्या तुलनेत त्यांची स्थिती फारशी काही सुधारलेली नाहीये। वर्ग 1च्या केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये सुमारे 13% एवढेच ओबीसी आहेत, तर द्वितीय वर्गातील नोकऱ्यांमध्ये 14.78% एवढेच ओबीसी आहेत। भारताच्या लोकसंख्येच्या 52% लोकांच्या तुलनेत हे प्रमाण फारच कमी आहे। त्यामुळे मागासवर्गीय जातीचा असल्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधानांच्या राजवटीमध्ये ओबीसींची स्थिती काही बदललेली नाहीये, असे विरोधकांचे सुद्धा म्हणणे आहे। आणि विशेष भाजप सुद्धा सांगत आहे की ओबीसींची स्थिती अजून आम्हाला सुधारायची आहे, म्हणजे ते सुद्धा हे मान्य करत आहेत। दुसरीकडे राज्यामध्ये मराठा ओबीसीकरणाचा लढा सुरू आहे। जर मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी वर्गामध्ये सामील झाला तर यामध्ये ते जरी ओबीसी प्रवर्गात आले तर यामुळे ओबीसींचा फायदा होईल का की नुकसान होईल, यावर आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या जनता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।